नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आज आपण जिओपॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून अ, सध्याच्या जागतिक घडामोडींच्याकडे बघणार आहोत. खूप दिवसांमध्ये आपण जागतिक घडामोडींच्या विषयी व्हिडिओ बनवलेला नव्हता. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या एक बड्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी चीनच्या विरोधाला न जुमानता तैवान व्हिजिट केली. तैवानला त्या जाऊन आल्या आणि ती अतिशय एक धाडसी आणि क्रांतिकारी अशा पद्धतीची ती व्हिजिट ठरली. आणि त्यानंतर चीन आणि अमेरिकेचे संबंध प्रचंड ताणले गेलेले आहेत. पॅसिफिक समुद्रात तैवानच्या भोवती चीननी युद्धाभ्यासाच्या नावाखाली जवळपास तैवानला ब्लॉक करून टाकलेलं आहे, ब्लॉकेड केलेलं आहे. आणि जगभरातले या क्षेत्रातले तज्ज्ञ, लष्करी क्षेत्रातले तज्ज्ञ असतील, सामरिक क्षेत्रातले तज्ज्ञ, जिओपॉलिटिक्सचे अभ्यासक, हे येऊ घातलेल्या घडामोडींच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघतायत. सगळ्यांनीच प्रेडिक्ट केलेलं होतं की जर तैवान प्रश्नावरनं काही घडलं तर चीन आणि अमेरिका यांच्यात थेट मुकाबला होऊ शकतो, थेट संघर्ष होऊ शकतो. अजून तरी नशिबानी असं काही घडलेलं नाहीये. संबंध ताणले गेलेले आहेत, डिप्लोमॅटिकली तरी संबंध डेफिनेटली ताणले गेलेले आहेत. युद्धाची ठिणगी कधीही पडू शकते अशी सिच्युएशन आता आहे. परंतु काही कारणामुळे चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये अजून तरी थेट संघर्ष झालेला नाही. पण स्थिती सध्याची अशी आहे की तैवान प्रश्नावरनं केव्हाही भडका उडू शकतो. तर या अनुषंगाने आपण जेव्हा तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेचा विचार करतो तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, भारतीय मीडिया आणि त्यातही काही हिंदी न्यूज चॅनल्स जे आहेत, मी असं म्हणणार नाही की सगळेच हिंदी न्यूज चॅनल्स, पण काही हिंदी न्यूज चॅनल्स जी एक शक्यता वर्तवतात की तिसरं महायुद्ध होऊ शकतं किंवा नव्हे ते सुरूच झालं होतं, तर त्यांना इतकं सिरियसली घेतलं जात नाही. त्यांच्या त्या फिअर मॉंगरिंग ज्याला आपण म्हटलं जातं, की एक भीतीचं वातावरण पसरवणं, त्यांच्या त्या तशा फिअर मॉंगरिंगला आपण सिरियसली घेत नाही. याचं कारण की ज्या वेळेला रशिया आणि युक्रेन यांच्यात जेव्हा युद्ध झालं, म्हणजे युक्रेनवरती जेव्हा रशियाने हल्ला केला 6-7 महिन्यांपूर्वी, त्याही वेळेला आणि त्यानंतर बरेच दिवस तिसरं महायुद्ध सुरू होणार होणार आणि ॲक्च्युली सुरू झालं 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 अशा पद्धतीचं फिअर मॉंगरिंग हिंदी न्यूज चॅनल्सनी केलेलं होतं. त्यामुळे त्यांना इतकं सिरियसली आता घेतलं जात नाहीये. मला थोडंसं मात्र एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी या गोष्टीकडे बघायचं आहे. मला कुठल्याही मीडियाच्या वरती विसंबून न राहता, कारण आपल्याला माहिती आहे मीडिया हा कंट्रोल केला जातो. खूप जण कंट्रोल करत असतात मीडियाला. तर मला मीडियाच्या कुठल्याही ह्याच्यावरती विसंबून राहायचं नाहीये. मला थोडं जिओपॉलिटिक्सचा विद्यार्थी म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे जरा बघायचं आहे आणि तिसरं महायुद्ध ह्याच्याशी कुठे ह्याच्या तारा जुळतात का, तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं का, या प्रश्नाचा मला अभ्यास करायचा आहे. त्या दृष्टीने आत्ताचा हा व्हिडिओ महत्वाचा ठरतोय मित्रांनो. तर नॅन्सी पेलोसी यांची जी तैवानची जी व्हिजिट होती, त्यापासून आत्ताच्या या ताज्या प्रकरणाला सुरुवात जर होत आहे, तर त्या व्हिजिटच्या संदर्भातून पहिला मुद्दा मला असा मांडायचा आहे की नॅन्सी पेलोसी यांची व्हिजिट अशी ऑल ऑफ अ सडन ऑगस्टच्या 2022च्या ऑगस्टमध्ये का होते, त्याचं रॅशनेल काय आहे, त्याच्या मागची पूर्वपीठिका काय आहे. तर खरं म्हणजे मार्च किंवा एप्रिल 2022, म्हणजे या वर्षाच्याच मार्च किंवा एप्रिलमध्ये नॅन्सी पेलोसी यांची तैवान व्हिजिट ठरलेली होती. परंतु ती पोस्टपोन झाली. त्यामागे
एक्झॅक्टली कारण काय मला माहित नाही, पण आयदर नॅन्सी पेलोसी यांना तरी कोरोना झाला होता किंवा बहुतेक तैवानमध्येच ते बहुतेक आपल्याला काय म्हणूया कोरोनाची तिसरी लाट का काय ओमायक्रॉनचा धोका वगैरे तत्सम काहीतरी कारणामुळे ती व्हिजिट पोस्टपोन झाली आणि ती आता ऑगस्ट 2022 मध्ये झाली. आणि त्यांच्या व्हिजिटच्या आधी चीन पेलोसी यांना आणि अमेरिकेला वॉर्न करत होता की ह्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. तर अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती बरं यामध्ये जो बायडन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सुद्धा थोडंसं बॅकट्रॅक केल्यासारखं केलं होतं. सुरुवातीला ते म्हणले होते आम्ही नाही विरोधाला जुमानणार नाही, आम्ही हे करणार. मग नंतर ते आणि ह्याचे परिणाम भयंकर होतील असंही त्यांनी म्हणून झालं. नंतर त्यांनी थोडंसं सॉफ्ट भूमिका घेतली अचानक. त्याच्यामुळे मग असं वाटायला लागलं की ही व्हिजिट होणार का नाही होणार. पण प्रत्यक्षात शेवटी ती व्हिजिट झाली. तर प्रश्न हा निर्माण होतो की काय होतं, बरेच जण या घटनेकडे सिंग्युलरली बघतात किंवा कंपार्टमेंट करून बघतात. फक्त ही घटना आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस एवढ्याचाच विचार करतात. मला थोडंसं असं वाटतं की याची पार्श्वभूमी आपण बघायला पाहिजे की काही घटनांच्या मालिकेतली ती एक कडी तर नाहीये ना नॅन्सी पेलोसींची व्हिजिट तैवानची. त्या घटनेचा काय म्हणूया एक इंडिव्हिज्युअल एक स्वतंत्र घटना म्हणून न बघता काही वेगवेगळ्या घटनांची ती मालिका आणि त्या मालिकेतली ही एक कडी आहे, ताजी कडी आहे. या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर मला असं वाटतं मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच जागतिक राजकारणातली आणि खास करून या तैवानपासून नजीकच असलेली एक महत्वाची घटना घडली होती, ज्याच्याशी मी या घटनेचा संबंध जोडू पाहतोय. ती घटना म्हणजे जपानमधले माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांचं काय म्हणूया यांची हत्या पब्लिकमध्ये दिवसा ढवळ्या त्यांची गोळ्या झाडून एका जपानी तरुणाने त्यांची हत्या केली होती. हे आपल्याला माहिती आहे. त्या घटनेचा संबंध तर कदाचित नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान व्हिजिटशी नाही ना, कारण असं म्हटलं जात होतं अजून म्हणजे त्या तरुणाला पकडण्यात आलं, त्याला अटक केली, त्याची चौकशी झाली आणि त्याच्यावरती शिक्षा म्हणजे कदाचित खटला वगैरे आता सध्या चालू असेल. पण या क्षेत्रातल्या या म्हणजे भूराजकीय जिओपॉलिटिक्सच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं असं होतं, त्यांचा दावा असा होता की तो मनुष्य फॅनेटिक होता, हे तर अगदीच उघड आहे. परंतु या सगळ्या त्या ॲबे यांच्या हत्येच्या मागे जपानमधल्या काही असंतुष्टांचा हात होता. पण ते जे असंतुष्ट लोक होते, मुळात तुम्हाला ॲबेंचा विचार काय आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. ॲबेंचं महत्त्व काय? तर आपण ज्याला आता सध्या क्वाड म्हणतो. क्वाड म्हणजे काय? तर 4 असे देश पॅसिफिकच्या संदर्भातले, ते म्हणजे आणि तेही चीन विरोधक, ते म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंडिया म्हणजे भारत. हे ते 4 देश. या 4 देशांचा मिळून एक स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट, त्याला क्वाड असं म्हटलं जातं. ही जी एक स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट आहे, ही क्वाड ही संघटना ही शिंजो ॲबे यांचं ब्रेन चाइल्ड आहे. ॲबेंच्या डोक्यातनं निर्माण झालेली ही कल्पना होती आणि तिला मूर्त स्वरूप अलीकडे मिळालेलं आहे. चीनच्या संदर्भात चीनच्या विरोधामध्ये जी एक जागतिक फळी उभी होतीये, त्यात क्वाड एक अतिशय मैलाचा दगड आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, शिंजो ॲबे हे जपानमधल्या पुन्हा एकदा जपाननी स्वतःचं रक्षण खमकेपणाने करायला पाहिजे आणि फार मवाळवादी होऊन चालणार नाही आपल्याला. जपानला चांगलं सशस्त्र केलं पाहिजे, अशा हार्डलाईन विचारांचे आहेत. होते. आहे म्हणून चालणार नाही, होते. अशा या हार्डलाइनर ॲबे यांची हत्या करण्यात आली होती. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे, जपानमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.
शक्यता अशी होती की ॲबे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये उतरणार का काय. या सर्वाच्या पार्श्वभूमीवरती अर्थ असा काढला जातो की ॲबे जर का जपानमध्ये पुन्हा पंतप्रधान बनले असते तर क्वाडच्या माध्यमातून चीनला आरेला कारे खूप मोठ्या प्रमाणात करता आलं असतं. शिवाय जपानचं पुनर्लष्करीकरण ज्याला म्हटलं जातं, कारण आज बऱ्याच लोकांना तुम्हाला माहिती असेल की 45ला जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं त्यानंतर पासून जपानमध्ये अमेरिकन ट्रूप्स हे स्टेशन्ड आहेत. अमेरिकी सैन्य हे जपानमध्ये हेविली स्टेशन्ड आहे. ओकिनावासारख्या बेटांवरती अमेरिकेचं कायम स्वरूपाचं परमनंट लष्करी बेस आहे, नाविक तळ आहेत. जपानचं संरक्षण ही अमेरिकेने घेतलेली जबाबदारी आहे असं म्हणता येईल, किंवा जपानचं स्वातंत्र्य हे एक नाममात्र स्वातंत्र्य आहे असंही म्हणता येईल. एक संरक्षण हा विषय जर सोडला तर जपान हा स्वतंत्र आहे असं म्हणता येऊ शकतं. पण काय आहे, जेव्हा तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करता त्यावेळेला स्वाभाविकपणे विदेश नीती ही तुमची इंडिपेंडंट राहते. पण जर लष्करी दृष्ट्या जर तुम्ही कुणाच्या वरती अवलंबून असाल, अंकित असाल, तर स्वाभाविकपणे विदेश नीतीवरती पण त्या गोष्टीचा प्रभाव पडतो. आणि त्यामुळे मित्रांनो तुम्हाला समजू शकतं की जपानचं सार्वभौमत्व हे एक अर्धवट प्रकारचं सार्वभौमत्व राहिलेलं आहे दुसरं महायुद्ध संपल्यापासून. कारण त्यांच्या भूमीवरती अमेरिकेचं सैन्य असल्यामुळे स्वाभाविकपणे अमेरिका म्हणेल ती पूर्व दिशा अशा पद्धतीने जपानला त्यांचं तिथून पुढची सगळी स्वतःची नीती ठरवावी लागली. पण ॲबे हे जर का जपानमध्ये प्रमुख जर बनले असते, पंतप्रधान जर बनले असते, तर म्हणजे पूर्वी पण होतेच पंतप्रधान ते, परंतु ते आता पंतप्रधान बनले असते तर त्यांनी पुन्हा एकदा जपानला संरक्षणाच्या बाबतीमध्ये स्वावलंबी केलं असतं, स्वयंपूर्ण केलं असतं. आणि त्याचे वेगळे रिपरकशन्स त्या सगळ्या आशिया प्रशांत क्षेत्रावरती उमटले असते. आणि हू नोज, जर अमेरिकेमध्ये एक नवीन विचार जसा की ट्रम्प आल्यानंतर की तुम्ही आणि तुमचं संरक्षण अशा पद्धतीने त्यांनी अनेक राष्ट्रांना सांगितलं आणि काही राष्ट्र दुखावली गेली. पण जपान सारख्या काही देशांमध्ये काही सूर असा निर्माण व्हायला लागला की ठीक आहे, हीच ती संधी आहे की जेव्हा जपान स्वतःचं संरक्षण स्वतः करेल. तर हू नोज, येत्या काळामध्ये जर का बायडन किंवा त्यांच्यानंतरचा एखादा राष्ट्राध्यक्ष यांनी जर ग्रीन सिग्नल दिला आणि अमेरिकेचं काय म्हणूया, जपानच्या बदलत्या धोरणामुळे, ॲबे यांच्यामुळे जपानचं जर धोरण बदललं तर अमेरिकेचा जपानमधला प्रेझेन्स कमी करायला अमेरिकन प्रेसिडेंट तयार झाले तर, आणि तशा त्या बदलत्या सिच्युएशनमध्ये जपान जर पुन्हा एकदा प्रबळ झाला जसा की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात किंवा त्याच्या आधी होता तशा स्वरूपाचा किंवा थोडासा वेगळ्या पद्धतीचा जर का तो प्रबळ जर झाला तर असं एक खूप मोठं प्रश्नचिन्ह चीनी राज्यकर्त्यांच्या पुढे पडलेलं असणार आहे. आणि चीनला हे कधीच खपणार नाही, आवडणार नाही की एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी जपानच्या स्वरूपामध्ये जर का निर्माण झाला, लष्करी शक्ती म्हणून जर जपान उदयाला आला तर ते चीनसाठी खूप घातक असणार आहे, स्ट्रॅटेजिकली अतिशय घातक ठरणार आहे. याची जाणीव चीनला होती आणि म्हणूनच कदाचित जपानमधल्या त्या माजी पंतप्रधान ॲबे यांचा खून घडवून आणला होता की काय, असं बोललं जातं, अशी वदंत आहे. ह्याचा संबंध काही नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान व्हिजिटशी असू शकतो का? असू शकतो, आपण हे डिनाय करू शकत नाही. याचं कारण असं, जर ॲबेंच्या सारखा एक महत्वाचा मोहरा या बुद्धिबळाच्या पटावरनं चीननी जर उडवला असेल एक चाल खेळून, तर याला टिट फॉर टॅट, जशास तसे अशी एक चाल खेळायची म्हणून नॅन्सी पेलोसी यांना तैवानची व्हिजिट करू दिली होती का? असं असू शकतं की तुम्ही आमचा हत्ती उडवलाय, आम्ही तुमचं उंट उडवतो.
अशा पद्धतीची ही टिट फॉर टॅट, जशास तसे अशा स्वरूपाची ही चाल असू शकते. याचं आणखीन एक कारण असं, मी त्या मुद्द्याकडे अ, या व्हिडिओच्या शेवटी पोहोचेन की इथून पुढे काय त्या संदर्भात, किंवा तो व्हिडिओ जर का मोठा व्हायला लागला तर आपण त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ करू की ठीक आहे, नॅन्सी पेलोसी यांची चीनमध्ये तैवानला व्हिजिट झाली, तर आता इथून पुढे चीनच्या पुढे काय काय पर्याय असणार आहेत आणि चीन हा कसा चेकमेट झालेला आहे, याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ करू शकतो. पण आता हे आपण शिंजो ॲबेंच्या पर्यंत आलो. ही शिंजो ॲबेंची जी काही व्हिजिट, काय म्हणूया, त्यांची जी हत्या झाली, ही पण त्या घटनाक्रमातली एक एकटीच काही कडी नाहीये. त्याच्याही मागे एक पूर्वपीठिका आहे. ती पूर्वपीठिका म्हणजे मित्रांनो, आजपासून 6-7 महिने आधी सुरू झालेलं युक्रेनवरचा रशियाचा हल्ला. युक्रेनवरचा जो रशियाचा हल्ला झाला, तो हल्ला रशियानी ऑल ऑफ अ सडन केलेला नाहीये. आपल्याला मित्रांनो एक लक्षात घ्यायला पाहिजे की 2014ला जेव्हा क्रायमिया हा रशियानी बळकावला होता, तेव्हापासूनच आता आज जवळपास 7 ते 8 वर्ष या गोष्टीला होऊन गेले आहेत. क्रायमियावरती रशियाने जो हल्ला केला त्या घटनेला, तेव्हापासून पुतीन समर्थकांनी नोव्होरुशिया ही एक कल्पना मांडायला सुरुवात केली होती प्रबळपणे. नोव्होरुशिया संकल्पना अशी आहे की नवरशिया, थोडक्यात नोव्होरुशिया म्हणजे नवरशिया. नवरशिया हा एक असा आहे की त्याच्यामध्ये जो मॅप दाखवला जातो नोव्होरुशियाचा, ज्याच्यामध्ये क्रायमिया पासून आणि आत्ताचा मारियोपोल वगैरे सारखे जे काही डिस्ट्रिक्ट्स आहेत युक्रेनमधले, तिथपर्यंत जो की मेनलँड रशियाला जोडतो असा एक पट्टा, क्रायमिया पासून ते रशियापर्यंत जोडणारा एक पट्टा, तो भाग युक्रेनचा बळकावणं हे रशियाचं प्रायमरी उद्दिष्ट होतं, प्रायमरी गोल, आणि आज ते त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. युक्रेन अख्खाच्या अख्खा गिळंकृत जर का करता आला तर वेल अँड गुड, नाही तर किमान हा नोव्होरुशिया तरी जिंकायचा, हे त्यांचं मूळ उद्दिष्ट होतं. ते त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. परंतु आणि साधारणपणे जून एंड किंवा जुलैच्या आसपास रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धबंदी झाली. युद्ध काय म्हणूया, एक स्टेलमेट निर्माण झालं आणि त्यांनी असं ठरवलं की आपण तात्पुरती तहकुबी करायची, युद्ध तहकुबी करायची, सीज फायर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ती घटना एक महत्वाची होती. ती घटना साधारणपणे ॲबे यांच्या हत्येच्या थोडीशी आधी घडलेली होती. पुतीन यांच्यासाठी ते अनपेक्षित होतं, कारण पुतीन यांना थोडंसं ब्लिट्झक्रीग तंत्र हे हिटलरनी वापरलेलं होतं, ज्याला की चपळपणे युद्ध म्हणजे झटकीपट संपवणं, शत्रूला बेसावध ठेवून अचानक हल्ला करायचा आणि तो कॉन्सन्ट्रेटेड असा हल्ला करायचा, ज्याला वरनं काय म्हणूया, एअरफोर्सचा चांगला सपोर्ट असेल, खालून रणगाडे आणि सगळं स्वयंचलित यंत्र, आणि अशा सुसज्जपणे केलेला असा विद्युत वेगाने केलेला हल्ला, त्याला ब्लिट्झक्रीग म्हणतात. आणि तो फार ताणायचा नाही हा हल्ला, तो चटकन उरकायचा. जेवढं आपण ठरवलंय ते क्षेत्र जिंकायचं आणि ते युद्ध थांबलं पाहिजे तिथल्या तिथे. तर रशियाला तसं हवं होतं, परंतु असं ते झटकीपट नाही त्यांना संपवता आलं. 6-7 महिने हे ते युद्ध चालूच राहिलं आणि आताची करंट सिच्युएशन अशी आहे की पुन्हा नव्याने ह्याला फोडणी मिळते आहे. युक्रेन आणि रशियामध्ये पुन्हा एकदा सीज फायरचं उल्लंघन व्हायला लागलेलं आहे. तर रशियाचा पाय खोला चिरला, युक्रेनमध्ये अडकला. ही गोष्ट रशियाला अनपेक्षित होती आणि यामागे स्वाभाविकपणे नेटो, आणि नेटो म्हणजे अमेरिका, हेच आहेत. पश्चिमी युरोपियन देश आणि अमेरिका यांनी मोठ्या प्रमाणात पैसा आणि शस्त्र जी युक्रेनमध्ये अजूनही ओतली जात आहेत, त्या बळावरती रशियाला टक्कर घेता येणं युक्रेनला शक्य झालेलं आहे. अजून तरी रशियाला थोपवून धरलेलं आहे, रशियाचा पाय अडकलेला आहे युक्रेनमध्ये. अमेरिकेला हे हवं होतं.
आता हे अमेरिकेला का हवं होतं? तर साधी गोष्ट आहे, की अमेरिकेला स्वतःचं जे जागतिक स्थान आहे, ते टिकवून ठेवायचं आहे. अमेरिकाच नाही, कोणत्याही जागतिक शक्तीला स्वतःचं स्थान टिकवून ठेवायचं असतं. आणि नुसतं टिकवून ठेवायचं नसतं, आपलं ते स्थान आणखीन आणखीन बळकट करायचं असतं जागतिक राजकारणात. हे करायचं कसं असतं? तर तुम्हाला चॅलेंज करू शकतील अशा ज्या काही शक्ती आहेत, त्या चॅलेंजर्सना तुम्ही आटोक्यात ठेवायचं असतं. तर आज नंबर 1ला जर अमेरिका आहे, तर त्यांना चॅलेंज करू शकणारी शक्ती कोण होत्या? चीन आणि रशिया. तर या चीन आणि रशिया यांना आटोक्यात ठेवायचंय, त्यांना नियंत्रणात ठेवायचंय, काबूत ठेवायचंय, त्यांची शक्ती कमी करायची आहे. हे जर त्यांचं स्वाभाविक उद्दिष्ट अमेरिकेचं असेल, तर त्यांना काय करायला पाहिजे? त्यांना रशिया आणि चीनला जास्तीत जास्त अडकवून ठेवायला पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त गुंतवून ठेवायला पाहिजे. आणि हे करत असताना अमेरिकेने स्वतःची शक्ती गमावून चालणार नाही. म्हणजे चीन आणि रशिया यांची शक्ती कमी करत असताना स्वतःची शक्ती नाही कमी करायची आहे. ही या जिओ पॉलिटिक्स मधली अत्यंत काय म्हणूया चलाखीची खेळी असते. ॲट द एक्सपेन्स ऑफ युअर फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या मित्रांचा बळी देऊन तुमच्या शत्रूंना काबूत ठेवायचं असतं. ही चलाखीची खेळी असते. आज बघा तुम्ही युक्रेनचा बळी देऊन अमेरिकेने रशियाला काबूत ठेवलेलं आहे. पण हे युक्रेनचं का बरं कल्पना आली असेल डोक्यात अमेरिकेच्या? ऑल ऑफ अ सडन हे युक्रेन प्रकरण का निर्माण करण्यात आलं? तर ह्याच्याही मागे एक स्टेप तुम्हाला जावी लागते. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला जायला लागेल एक जवळपास 20 वर्ष मागे जायला लागेल. कदाचित त्याहूनही मागे जायला लागेल. पण आपण असं धरून चालूया, की 2001 ला ज्या वेळेला WTC वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 2 इमारती कोसळल्या अमेरिकेमध्ये. अ, तो एक विमान हल्ला होता. म्हणजे विमान हायजॅक केली दहशतवाद्यांनी, इस्लामिक दहशतवाद्यांनी ती अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ती हायजॅक केली आणि WTC ट्विन टॉवर्सवरती ती धडकवली. त्याच वेळेला व्हाईट हाऊसवरती पण विमान न्यायचं होतं असं म्हटलं जातं, एक विमान. पण तो प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही. पेंटॅगॉनवरती पण एक विमान हल्ला झाला आणि काही भाग त्याचा उद्ध्वस्त झाला असं म्हटलं जातं. तर त्या WTCच्या हल्ल्यानंतर म्हणजे ज्याला 9/11 म्हटलं जातं, त्या घटनेनंतर अमेरिकेला एक खूप मोठं निमित्त मिळालं आणि अमेरिकेने वॉर अगेन्स्ट टेररिझम ही एक मोहीम सुरू केली आणि अफगाणिस्तानवरती हल्ला केला. तर अफगाणिस्तानवरतीच अमेरिकेने हल्ला का केला? ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. याचं कारण जे काही दहशतवादी त्या WTCच्या हल्ल्यावरती आणि अमेरिकेवरती 9/11ला जो काही हल्ला झाला, त्यामध्ये जे दहशतवादी इन्व्हॉल्व्ड होते, ते अफगाणिस्तानी नव्हते. हां, त्यांना ट्रेनिंग कदाचित अफगाणिस्तानमधनं मिळालेलं असेल, तिथल्या तालिबानच्या च्याकडनं. परंतु त्यातले बहुसंख्य दहशतवादी हे एकतर सौदी अरेबियाचे तरी होते किंवा अन्य इस्लामिक देशांमधले होते. तर असं असताना अफगाणिस्तानवरती हल्ला अमेरिकेने का केला? सगळ्यात आणखीन एक विनोदी गोष्ट अशी आहे, की ज्या अल कायदा आणि तालिबानला अमेरिकेनी तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर हे असे सज्जड दम देत होते, की आम्ही त्या अल कायदाला आणि तालिबानला आणि त्या ओसामा बिन लादेनला झोडपून काढणार आहोत. वी आर गोइंग टू वाईप आउट दॅट इस्लामिक टेरर फ्रॉम द वर्ल्ड मॅप. अशा काय काय वल्गना ते करत होते. आणि जगातल्या सर्व राष्ट्रांना त्यांनी आवाहन असं केलं, की आयदर यू आर विथ अस ऑर विदाउट अस, ऑर अगेन्स्ट अस, नॉट विदाउट. आयदर यू आर विथ अस ऑर यू आर अगेन्स्ट अस. म्हणजे 2च पर्याय त्यांनी ठेवले रेटॉरिकल पद्धतीने, की एकतर तुम्ही आमच्या बाजूने आहात किंवा एकतर तुम्ही आमच्या विरुद्ध आहात. अशी एक टोकाची भूमिका त्यांनी घेतली आणि सरळ अफगाणिस्तानवरती हल्ला केला. तर प्रश्न असा पडतो, की ज्या तालिबानला, ज्या अल कायदाला अमेरिकेनीच जन्माला घातलं,
पाकिस्तानच्या मदतीने आणि सौदी अरेबियाच्या पैशानी. तीच अमेरिका अल कायदा आणि तालिबानच्या जीवावर का उठली? तुम्हाला लक्षात येतंय मी काय म्हणतोय? 80च्या दशकात जेव्हा रशियानी म्हणजे सोव्हिएट रशियानी अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि अफगाणिस्तान ऑक्युपाय केलं, तेव्हा अफगाणिस्तानातून रशियाला हटवण्यासाठी म्हणून अमेरिकेनी मुजाहिदीनांची फॅक्टरी सुरू केली पाकिस्तानमध्ये. इस्लामिक दहशतवादाला फोडणी अमेरिकेने घातली, हे जगजाहीर आहे. आणि पाकिस्तान ट्रेनिंग देत होता पाकिस्तानमधल्या मदरशांमधनं आणि तिथल्या दहशतवादी तळांच्या मधनं. त्याला पैसा सौदी अरेबिया पुरवत होता. म्हणजे कशी आयडिया केली, कशी चलाखी केली अमेरिकेनी. अमेरिका नंतर म्हणायला मोकळा की आमचा काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही, आम्ही काहीच नाही केलं. म्हणजे पैसा सौदी अरेबियाचा, ट्रेनिंग देत आहे पाकिस्तान. त्याच्यामुळे दिसणारे हात कुणाचे? सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे. प्रत्यक्षात सौदी अरेबियाला पैसा द्या म्हणून सांगणारे कोण आहेत? CIA, अमेरिकेचंच. त्या आलेल्या पैशाचा विनियोग हा दहशतवाद्यांची निर्मिती करण्यासाठी, दहशतवाद्यांचं प्रशिक्षण करण्यासाठी करायचा एका विशिष्ट पद्धतीने. हे सांगणारे कोण? पाकिस्तानला सांगणारे कोण? अमेरिकाच. पण नंतर नामानिराळे व्हायला अमेरिका मोकळे. ह्याला शातीर दिमाग म्हणतात, की स्वतःचं नाव कुठेही येऊ दिलेलं नाहीये. बर, हे जे दहशतवादी तयार होत होते त्यांच्या डोक्यातली कल्पना काय? की आम्ही जिहाद करतोय, इस्लामिक जिहाद करतोय आम्ही, आणि आम्ही पाश्चात्य जगाच्या विरुद्ध आहोत. त्या जिहादांना जरा तरी कल्पना असेल का की आपण त्याच पाश्चात्य जगाच्या लीडरकडनं, म्हणजे अमेरिकेच्या जीवावरती, त्या अमेरिकेच्या पैशावरती आपण जगतो आणि मोठे होतो, याची त्या जिहाद्यांना जरा तरी कल्पना असेल का? आणि त्या जिहाद्यांमधल्या ज्या काही, त्या दहशतवाद्यांमधल्या ज्या काही लोकांना ह्याची कल्पना होती, त्यांना जराही शरम किंवा जराही लाज वाटली नाही का अमेरिकेकडनं पैसे घेताना? असो. बरं, यांना जे आर्म्स ॲम्युनिशन्स जे काही दिले जात होते तेही अमेरिकेच्याच कडनं येत होते. ही एक आणखीन गमतीशीर गोष्ट. तर अशी सगळी पार्श्वभूमी, अशा या तालिबान आणि अल कायदानी स्वाभाविकपणे रशियाला त्राहिमाम करून सोडलं अफगाणिस्तानमधनं, आणि सोव्हिएट रशिया अक्षरशः टिंबटिंबला पाय लावून पळून गेला. त्यानंतर अमेरिकेची जी भूमिका होती ती खूप गमतीशीर होती. अमेरिका हा नेहमी ना वापर करून घेतो, यूज अँड थ्रो, ही त्याची एक खास पद्धत आहे अमेरिकेची. अमेरिकेचीच नाही, अमेरिकेच्या आधी ब्रिटिश हे असंच करत होते. वापर करायचा एखाद्या गोष्टीचा, एखाद्या संघटनेचा, काही लोकांचा, एका माणसाचा किंवा ग्रुप ऑफ पीपल, त्यांचा वापर करायचा आपल्या स्वतःच्या हितासाठी, आणि आपलं काम झालं की मग कोण किन काय की करायचं, त्यांना यूज अँड थ्रो करून टाकायचं, फेकून द्यायचं त्यांना. तशा पद्धतीने तालिबान आणि अल कायदाला त्यांनी सोडून दिलं वाऱ्यावर, काही काळासाठी तरी. आणि एक लक्षात गोष्ट अशी आली की असं जगाला तरी असं दिसायला लागलं की तालिबान आणि अल कायदा यांच्याशी अमेरिकेचं फाटलेलं आहे. आणि ऑल ऑफ अ सडन 9/11ची गोष्ट घडली, 9/11ची. पण ती पहिली गोष्ट नव्हती. त्याआधी 98 साली सुद्धा अशाच प्रकारची एक कारवाई अमेरिकेच्या मुख्य भूमीवर नाही, परंतु पाश्चिमात्य राष्ट्र आणि अमेरिका यांचे इंटरेस्ट गुंतलेले ज्या ठिकाणी होते आफ्रिकेच्या भूमीवरती, अशा ठिकाणी अल कायदानी एक कारवाई केलेली होती, एक हल्ला केलेला होता, दहशतवादी हल्ला. आणि मग ही 9/11ची गोष्ट घडली, ज्याचं निमित्त करून अमेरिकेने अफगाणिस्तानवरती हल्ला केला. इथं लक्षात येतं मित्रांनो की अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये काय यायचं असेल, का नाही त्यांनी सौदी अरेबियावरती हल्ला केला, आणि का नाही त्यांनी पाकिस्तानवर हल्ला केला, जिथं की खऱ्या अर्थाने त्या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण झालेलं होतं, जिथे खऱ्या अर्थाने दहशतवाद्यांची फॅक्टरी होती, ते सगळं सोडून अफगाणिस्तानवरती हल्ला केला. एकेकाळी ज्या तालिबान आणि अल कायदाला जन्माला घातलं, अशा त्यांच्याच विरुद्ध, अशा त्या अल कायदा आणि तालिबानच्या विरुद्धच अमेरिकेने ऍक्शन का घेतली? ज्या ठिकाणून एकेकाळी सोव्हिएट रशियाला हटवलं, अशा त्या अफगाणिस्तानमध्ये नक्की असं काय होतं
की ज्याच्या शोधात अमेरिका पोचली. जर दहशतवाद्यांना म्हणजे वॉर अगेन्स्ट टेररिझम हे जर का दाखवायचे दात होते, खरं कारण जर ते नव्हतं, तर मग खरं कारण काय होतं अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने शिरण्याचं? कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, अफगाणिस्तानमध्ये ऑइल नाहीये, तेल नाहीये. 2003 मध्ये जेव्हा इराकवरती हल्ला अमेरिकेने केला, त्यावेळेला आपल्याला माहिती होतं की वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या साठी अमेरिकेने तिथे हल्ला केलेला नाहीये. सद्दामला हटवणं हेही एक कारण होतं, पण ते इतकं महत्वाचं कारण नव्हतं. खरं कारण हे होतं की इराकमध्ये तेल होतं, म्हणून अमेरिका तिथे गेला. मग अफगाणिस्तानमध्ये असं काय होतं? तर तेल नव्हतं अजिबात, हे तर अगदी उघड आहे. नॅचरल रिसोर्सेस अफगाणिस्तानमध्ये आहेत, हे अगदी खरं आहे. तेल जरी नसलं तरी तिथे आज ज्याला आपण लिथियम फार महत्वाचं समजतो बॅटऱ्यांमध्ये, ते लिथियम अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. लिथियम प्रमाणेच इतरही अनेक काय म्हणूया नॅचरल ओर्स म्हणजे खनिज संपत्ती अफगाणिस्तानमध्ये आहे, मान्य आहे. पण हे नॅचरल रिसोर्सेसला मर्यादा आहे. त्याहीपेक्षा एक महत्वाची गोष्ट अफगाणिस्तानमध्ये, ती म्हणजे स्ट्रॅटेजिकली अफगाणिस्तानची अतिशय काय म्हणूया खासियत. स्ट्रॅटेजिकली सामरिक दृष्ट्या अफगाणिस्तानचं महत्व. तुम्ही जर का अफगाणिस्तानचा मॅप बघितला, जर दक्षिण आशियाचा जर मॅप बघितला, तर तुम्हाला लक्षात येतं की अफगाणिस्तानचं लोकेशन इतकं पिक्युलर आहे, इतकं महत्वाचं आहे की तिथं जर जी कुठली शक्ती असेल, जर ती प्रबळ शक्ती असेल तिथे अफगाणिस्तानच्या भूमीवरती, तर तिथून चीनवरती दबाव ठेवता येऊ शकतो आणि तिथून रशियावरती सुद्धा दबाव ठेवता येऊ शकतो. अफगाणिस्तानमध्ये जो प्रेझेन्स अमेरिकेचा राहिला 2001 पासून ते परवा म्हणजे गेल्या वर्षी साधारणपणे 2020-21 पर्यंत जवळजवळ 20 वर्ष अमेरिकेचा जो प्रेझेन्स अफगाणिस्तानमध्ये राहिला, जी उपस्थिती राहिली अफगाणिस्तानमध्ये त्यांची, त्या 20 वर्षामध्ये अमेरिकेला अफगाणिस्तानच्या भूमीतनं एकाच वेळेला चीनवरही दबाव ठेवता येत होता, त्याच वेळेला रशियावरती सुद्धा दबाव ठेवता येऊ शकत होता. ही खासियत आहे अफगाणिस्तानच्या लोकेशनची. या मुद्द्याचा विचार सहसा कोणी करत नाही. जिओपॉलिटिक्स मधले जे एक्सपर्ट आहेत तेच या गोष्टीकडे लक्ष देतात. अमेरिकेला का ठेवायचं होतं लक्ष? मगाशी सांगितल्याप्रमाणे चीन आणि रशिया यांना काबूत ठेवणं, त्यांना कंटेन करणं, ही अमेरिकेची गरज होती. अजूनही ती गरज आहे त्यांची. आणि अफगाणिस्तान ही त्यांची ती गरज भागवत होता अमेरिकेची. मग आता प्रश्न निर्माण असा होतो की जर अफगाणिस्तानचं महत्व एवढं होतं, तर अशा त्या महत्वाच्या अफगाणिस्तानमधून अमेरिकेने गेल्या वर्षी काढता पाय का घेतला? तर त्याचं उत्तर अगदी स्वाभाविक आहे मित्रांनो. एक म्हणजे रशियाला काबूमध्ये ठेवण्यासाठी, रशियाला दाबात ठेवण्यासाठी अमेरिकेने एक नवीन स्ट्रॅटेजी, एक नवीन फ्रंट विकसित करण्याचं प्लॅनिंग केलेलं होतं आधीच. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेलच, युरोपमध्ये एक नवी आघाडी उघडायची युक्रेनच्या स्वरूपात, असा तो एक डाव होता, असं आता लक्षात येत आहे. प्लॅनिंग आधीच होत असतं मित्रांनो. ऑल ऑफ अ सडन अचानक काहीतरी निर्माण होत नसतं. आधी भरपूर मोठी एक योजना असल्याशिवाय अमेरिका अफगाणिस्तानातून काढता पाय घेणं अशक्य आहे. तर युक्रेनमध्ये रशियाचा पाय अडकवायचा, जी गोष्ट अमेरिकेची व्हिएतनाममध्ये झाली, जी गोष्ट सोव्हिएट रशियाची अफगाणिस्तानमध्ये झाली होती, तशी आता पुतीनच्या रशियाची अवस्था युक्रेनमध्ये करून टाकायची, अशी ती एक योजना आकाराला आलेली होती. त्यावरती अमेरिका काम करत होता. त्यासाठी झेलेन्स्कीच्या युक्रेनचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला आणि आज आपल्याला त्याचे फ्रुट्स बघायला मिळतात. फ्रुट्स हे अमेरिकेच्यासाठी फ्रुट्स आणि पुतीनच्यासाठी एक मोठा प्रॉब्लेम.
आता रशियाला दाबात ठेवण्यासाठी अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये थांबायची गरज नाही. इनफॅक्ट रशियाला गुंतवून ठेवण्यासाठी, रशियाला अडकवून ठेवण्यासाठी स्वतः अमेरिकी सैनिकांचा बळी देण्याची अमेरिकेला आता गरज नाही. खुद्द अमेरिकी रक्त सांडण्याची अमेरिकेला आता गरज नाही रशियाला दाबात ठेवण्यासाठी. कारण तिथे युरोपच्या भूमीवरती युक्रेनचा वापर करून अमेरिका रशियाला गुंतवून ठेवू शकते. यासाठी अमेरिकेला भरपूर डॉलर खर्चावे लागतात. हरकत नाहीये पण त्यासाठी अमेरिकेला, अमेरिकी प्रशासनाला पैसा ओतायला जराही अडचण नाहीये. त्याचं कारण असं आहे की अमेरिका हा जगाचा सावकार असल्यासारखा आहे. म्हणजे कसं, आज जी काही शस्त्रास्त्र युक्रेनमध्ये अमेरिका ओततो ते दानधर्म करत नाही येतो, मदत नाही करत येते. जी काही मदत, काय म्हणूया, जी काही शस्त्रास्त्र आज युक्रेनला अमेरिका देतोय त्याची किंमत वसूल युक्रेनकडनं अमेरिका करतो आहे आणि करणार आहे फ्युचरमध्ये, व्याज लावून. त्याच्यामुळे अमेरिकेचं जराही नुकसान यात होणार नाहीये. त्याही पलीकडे जाऊन समजा जरी त्यांना अमेरिकेला असं करावं लागलं की मित्राच्या मदतीच्यासाठी म्हणून आम्हाला काही आउट ऑफ द वे जाऊन शस्त्रास्त्रांची किंवा तत्सम आर्थिक अशी मदत करायची आहे, तशीही कदाचित केली असेल, पण ते अमेरिकेच्यासाठी नुकसान नाहीये मित्रांनो. ती फक्त आर्थिक स्वरूपाची एक थोडीशी झळ सोसावी लागणार आहे अमेरिकेला. पण अमेरिकेचा अंतर्गत राजकारणाचा जर विचार केलात तर अमेरिकी सैनिकांचं रक्त सांडणं हे कोणत्याही अमेरिकन प्रेसिडेंटच्यासाठी इलेक्शनच्या वेळेला अतिशय प्रॉब्लेमॅटिक मुद्दा बनून जातो. त्या पॉइंटचा सामना जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर आणि बराक ओबामा यांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागलेला होता की अमेरिकी सैनिकांचं रक्त मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तान आणि इराकमध्ये सांडावं लागलं. याच्यामुळे जनमानस खवळलं अमेरिकेतलं. पण ज्या वेळेला तुम्ही अफगाणिस्तानमधून सैनिक हटवता अमेरिकेचे आणि युरोपमध्ये एक नवी आघाडी उघडता जिथे की अमेरिकी सैनिकांना मोठ्या प्रमाणात उतरावं लागत नाहीये, त्यावेळेला स्वाभाविकपणे त्या जनमानसाला खवळण्याची गरज भासत नाही. पण म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही तुमचे इंटरेस्ट जपता तर आहात, तुम्ही रशियाला दाबात तर ठेवता आहात, पण हे करताना स्वतःचे हात लाल करत नाही आहात. हे झालं रशियाचं. त्याच वेळेला चीनला कसं दाबात ठेवलं असेल, कारण तुम्ही जर नकाशा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की चीनचा तिबेटच्या डोक्यावरती आणखीन एक प्रांत आहे ज्याचं नाव आहे झिंजियांग. हा झिंजियांग प्रॉव्हिन्स जो आहे तो खरा म्हणजे उयघुर लोकांचा प्रॉव्हिन्स आहे. हा उयघुर लोकांचा जो प्रॉव्हिन्स आहे त्याच्यापासून अफगाणिस्तान अगदी जवळ आहे. तर अफगाणिस्तानमध्ये थांबून अमेरिकेला चीनवरती दबाव ठेवता येत होता. तर आता चीनवरती दबाव बरं तोही त्या बाजूनी का ठेवायचा. आता तुमच्या अँगलनी जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पॅसिफिक समुद्राच्या बाजूनी चीनची जी ईस्टर्न कोस्ट आहे, पूर्व किनारपट्टी, तिथे साऊथ कोरिया, जपान, फिलिपाईन्स, तैवान अशी ती एक मालिका आहे मोठ्या प्रमाणात, जिथे वेगवेगळ्या ठिकाणी अमेरिकेनी स्वतःचं नाविक दल हे सिद्ध करून ठेवलेलं आहे. चीनच्या रोखांनी स्वतःचं सैन्य खडं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे पूर्व किनारपट्टी चीनच्या विरुद्धची ही संरक्षित आहे. तिथून चीनला टक्कर देता येते, तिथून चीनला गुंतवून ठेवलेलं आहे. परंतु 2001च्या आधी चीनची जी पश्चिम बाजू आहे, पश्चिम सीमा, ती उघडी होती. त्या बाजूनी कसला थ्रेट नव्हता चीनला. तो थ्रेट अफगाणिस्तानमधल्या अमेरिकेच्या
प्रेझेन्समुळे निर्माण झाला. आणि ते खरं अमेरिकेचं उद्दिष्ट होतं. तुम्हाला माहिती असेल की स्ट्रॅटेजिकली शत्रूला दोन विरुद्ध दिशांनी जेव्हा तुम्ही गुंतवून ठेवता, त्यावेळेला शत्रू विचलित होतो. आणि त्यामुळे शत्रूला अडकवणं, शत्रूला जेरीस आणणं सोपं असतं. हीच गोष्ट नेपोलियनच्या बाबतीत झाली होती, हीच गोष्ट हिटलरच्याही बाबतीत झाली होती. तर चीनला जर अडकवून ठेवायचं असेल, चीनला जर का जेरीस आणायचं असेल, तर पूर्व सीमेप्रमाणेच पश्चिम सीमेवरती सुद्धा चीनला गुंतवणं आवश्यक होतं. म्हणून अफगाणिस्तानमध्ये अमेरिका होती. मग प्रश्न असा पडतो की मग गेल्या वर्षी अमेरिका हा अफगाणिस्तानमधून बाहेर का पडला? त्याचं उत्तर सोपं आहे. त्याचं उत्तर हे आहे की अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याआधी काही महिने, साधारण 1 वर्ष आधी, साधारण 2019-20च्या आसपास गलवान घाटीमध्ये एक स्कर्मिश झालेलं होतं. चीनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये एक छोटा संघर्ष निर्माण झाला गलवानमध्ये. तो गलवानच्या संघर्षातनं काही गोष्टी निष्पन्न झाल्या. एक म्हणजे अमेरिकेला संदेश मिळाला. अमेरिकेला लक्षात आलं की आता चीनच्या पश्चिम सीमेवरती चीनला अडकवून ठेवण्यासाठी, चीनला गुंतवून ठेवण्यासाठी स्वतः अमेरिकी सैनिकांची गरज नाही. अफगाणिस्तानमधल्या अमेरिकी सैनिकांची गरज नाही. ती भूमिका भारताचे सैनिक पार पाडू शकतात. भारत आता बलशाली झालाय, भारत आता सामर्थ्य संपन्न झालेला आहे आणि तो चीनशी पंगा घेऊ शकतो. असं असताना अमेरिकी सैनिकांचं रक्त कशाला सांडायचं, अमेरिकेने स्वतःचे हात लाल कशाला करायचे? म्हणून भारताला बरं, एकीकडे ते चाललेलं होतं गलवानमधलं संघर्ष, ही एक घटना. दुसरी गोष्ट म्हणजे क्वाडची निर्मिती, जे आपण मगाशी बघितलं. जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत हा स्ट्रॅटेजिक अलायन्स निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे फॉर्मली सुद्धा भारताला भारत आणि बरं हेही तितकंच खरं आहे की भारताची सीमा चीनला लागून आहे. ती अगदी थेट लेह लद्दाख पासून अगदी आसाम, अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे. त्यामुळे इतकी मोठी नॅचरल सीमा भारताची असताना भारताला आणखीन स्ट्रॅटेजिक अलायन्समध्ये ओढून घ्यायचं आणि भारताला आणखीन सामर्थ्य संपन्न करायचं चीनच्या विरुद्ध, ही ती अमेरिकेची नीती आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे चीनला दोन विरुद्ध दिशांनी अडकवून ठेवण्याचं जे इच्छा आहे अमेरिकेची, ती साध्य होतीये. असं असताना देर वॉज नो पॉइंट टू स्टे इन अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये थांबण्याची अमेरिकेची गरजच संपून गेली. आणि मग त्यामुळे अमेरिकेने काय केलं, तालिबानचं जे सेंटर होतं, ऑफिस या म्हणूया हेडक्वार्टर, जे आधी पाकिस्तानात होतं, ते त्यांनी तिथून शिफ्ट केलं आणि दोहा म्हणजे कतारची राजधानी, इथे त्यांनी ते शिफ्ट केलं. आणि थेटपणे म्हणजे पाकिस्तानची मदत न घेता थेटपणे तालिबानशी चर्चा, वाटाघाटी अमेरिकेने सुरू केल्या. आणि म्हणून शस्त्रास्त्र टाकून अमेरिकेचे सैनिक पळून गेले असा जो अर्थ काढला गेला, तसं ते नसून व्यवस्थितपणे अंडरहँड डीलिंग झाली. अगदी वाटाघाटीतल्या कित्येक मुद्दे निर्माण झाले आणि तालिबानला व्यवस्थित ठरल्याप्रमाणे अमेरिकेने तिथे शस्त्रास्त्र ठेवली, मागे सोडली मुद्दाम, आणि मग ते निघून गेले तिथून. कशासाठी हे? तर तालिबानच्या हातात जेव्हा अफगाणिस्तान पडेल त्यावेळेला तालिबानला अफगाणिस्तानचं संरक्षण स्वतःचं नीट करता यावं, यासाठी ती शस्त्रास्त्र तिथे मागे सोडली, असा त्याचा तो अर्थ आहे. कारण तसं जर केलं नसतं तर कदाचित पाकिस्तानी सैन्यानी अफगाणिस्तानी तालिबान्यांशी पंगा घेतला असता आणि तालिबानला हरवून अफगाणिस्तान ताब्यात घ्यायचं स्वप्न पाकिस्ताननी बघितलं असतं. परंतु आता ते शक्य नाही, कारण आता शस्त्र मोठ्या प्रमाणात तालिबानच्याकडे आहेत. तर पाकिस्तानचं महत्वच संपून गेलं. मुळात अफगाणिस्तानचं महत्व अमेरिकेच्यासाठी संपलं आणि त्यानंतर पाकिस्तानचं महत्व अमेरिकेच्या लेखी कमी झालं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की
अमेरिकेने एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक खेळलेला होता. मित्रांनो, या सगळ्यात एक लक्षात तुम्हाला आलं असेल की ही जी घटनांची जी मालिका आहे मोठीच्या मोठी, त्यात अमेरिकेने खूप 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 मोठ्या प्रमाणात चलाखी केलेली आहे. आणि ही चलाखी फक्त आजची नाही आहे, ही चलाखी खूप आधीपासूनची आहे. आपण त्याचे वेगळे काही व्हिडिओज करू की आधी कशा पद्धतीची अमेरिकेने चलाखी केलेली होती आणि मी नेमकं कोणत्या घटनांचा रेफरन्स देतोय. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते सांगेनच. आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपण करणार आहोत की ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करीन की चीनच्या पुढे नेमके पर्याय कोणते आहेत. भारताच्या पुढे नेमके आता बदलत्या जागतिक घडामोडींमध्ये भारताच्या पुढे नेमके कसले पर्याय आहेत आणि या सगळ्यांच्या पुढे जाऊन अमेरिकेच्या मनात नक्की काय आहे. त्याला म्हणजे हे अगदी मोघम झालं की स्वतःचं स्थान आणखीन बळकट करत न्यायचं, जागतिक घडामोडींवरती स्वतःचं नियंत्रण ठेवायचं आणि एक सर्वशक्तिमान महासत्ता म्हणूनच स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं. हे खूप मोघम बोलणं झालं. त्यांना ते नक्की कसं करायचंय. त्याच्यामुळे प्रत्येक हे जे त्रिकोण जो दिसतोय आपल्याला, खरं तर आपण चौकोन म्हणायला पाहिजे. अमेरिका, रशिया, चीन आणि भारत हे नक्की त्या चौघांच्याही मनात काय आहे, प्रत्येकाचे प्लॅन्स काय आहेत आणि प्रत्येकाला पुढची वाटचाल कशी करायची आहे. या संदर्भातनं एक अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासोबत लवकरच. त्यामुळे बघत राहा सेंटर स्पॉट. आणि मित्रांनो, माझं एक आवाहन आहे तुम्हाला. तुमचे व्ह्यूज चांगले आहेत, तुम्ही लाईक पण चांगले करताय. माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जेव्हा व्ह्यू करता, जेव्हा बघता तुम्ही व्हिडिओ, तेव्हा कृपया सबस्क्राईब करा आपला हा चॅनल. काय होतं ना, त्यामुळे एकीकडे व्ह्यूज मोठ्या प्रमाणात पण सबस्क्राईब मात्र केलं जात नाही. दॅट इज नॉट गुड. असं माझी कळकळीची विनंती आहे, नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आपला हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला एक बळकटी येईल, मला एक उभारी येईल आणि आणखीन मी तुम्हाला चांगलं कंटेंट तुमच्या पुढे घेऊन येईन. बघत रहा सेंटर स्पॉट आणि तुमचं प्रेम असंच मिळत राहू द्या. धन्यवाद.